नमस्कार आणि वेलकम. पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कुठल्याही आजारावर त्याच्या मुळापासून उपचार या होमिओपॅथीमध्ये केला जातो. हेच या होमिओपॅथीचं वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. एखादा रोग झाला तर तो बरा करताना तो रोग परत होणार नाही याची काळजी होमिओपॅथीच्या औषधांमध्ये केली जाते. तर आजच्या या होमिओपॅथी आपल्या कुटुंबासाठी या विषयावर बोलायला आपल्याकडे एक खास गेस्ट आले. त्या म्हणजे डॉक्टर गीता पुरंदरे. नमस्कार. डॉक्टर गीता या MD in होमिओपॅथी आहेत आणि गेल्या 12 वर्षांपासून त्या या फील्डमध्ये प्रॅक्टिस करतात. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर गीता यांचं मनापासून स्वागत करते. थँक्यू. गीता, आपण डायरेक्ट पहिल्या प्रश्नाकडेच वळूया. मला सांग, होमिओपॅथी म्हणजे काय आणि आपल्या आलेल्या पेशंट्सच्या पूर्ण फॅमिलीसाठी होमिओपॅथी कसं परिणाम करतं ते जरा सांगशील? येस, नक्कीच. होमिओपॅथी म्हणजे समचिकित्सा पद्धती. त्याचा शोध लावला डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी जर्मनीमध्ये. तर बऱ्याच वर्षांपूर्वी रुग्णांना औषधोपचार करताना त्यांच्या असं लक्षात आलं की रुग्णामध्ये जी लक्षणं दिसून येत आहेत तीच लक्षणं काही प्राणीजन्य त्यांच्या सिक्रिशन्समध्ये किंवा काही वनस्पतींच्या मुळांमध्ये, फुलांमध्ये दिसतात. तर ते ठराविक पद्धतीने त्यांनी त्या औषधांचा आणखीन जास्त त्यांच्या प्रोसेस करून औषधं निर्माण केली आणि त्यांनी असं सिद्ध केलं की त्या औषधांमुळे रुग्णांमधली लक्षणं बरी होत आहेत आणि आजार मुळापासून बरे होत आहेत. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत साबुदाण्याच्या गोळ्या फेमस ओळख आहे होमिओपॅथीची. तर मुलंही बिनदिक्कत घेतात आणि वयस्कर लोकांनाही घ्यायला अगदी हरकत नसते, कारण त्याच्यामध्ये ग्लुकोज नसतं, तर ती शुक्रोजपासून बनवलेल्या गोळ्या असतात. आणि इंडिव्हिज्युअलायझेशन हे खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो होमिओपॅथीचं औषधं देताना, कारण एका व्यक्तीला होणारा आजार आणि दुसऱ्या व्यक्तीला होणारा आजार यांच्या लक्षणांमध्ये खूप मोठा फरक दिसून येतो. तर त्या दोन्ही व्यक्तींचं पर्सनॅलिटी टाईप, त्यांची शारीरिक जडणघडण, मानसिक जडणघडण, आहार-विहार अशा बऱ्याचशा गोष्टी लक्षात घेऊन ठराविक औषध त्यांना द्यावं लागतं. असं म्हणायला हरकत नाही की सायकोलॉजी हे क्षमतेचा बेस आहे. करेक्ट. येस, मोर ऑर लेस. कारण आपल्या शरीरामध्ये सायकोथॅलॅमो पिट्युटरी ॲक्सिस नावाची एक क्षमता ऍक्टिव्ह असते. तर साईक म्हणजे मन, आपले विचार. थॅलॅमस म्हणजे ब्रेन मधला एक पार्ट आहे जिथून आपल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह इमोशन्सचा उगम होतो. म्हणजे हसणं, रडणं, चीड येणं, राग येणं. आणि पिट्युटरी ही अगदी छोटीशी ग्रंथी आहे जी थॅलॅमसच्या जवळच त्याचं लोकेशन आहे. त्या पिट्युटरी ग्रंथीमधून निर्माण होणाऱ्या हॉर्मोन्सचं कार्य हे आपल्या शरीरातल्या इतर ग्रंथींचं कार्य सुरळीत ठेवणं हे असतं. म्हणजे जे आपण म्हणतो आजकाल थायरॉइड खूप दिसून येतो किंवा स्त्रियांचे पाळीशी निगडीत आजार खूप दिसून येतात. तर आपलं चयापचय, आपलं पचन, किडनी, पॅनक्रियास, थायरॉइड या सगळ्या ग्रंथींमधून सिक्रेट होणाऱ्या हॉर्मोन्सचं कार्य संतुलित ठेवणं हे पिट्युटरीचं काम आहे. जेव्हा केव्हाही आपण एखाद्या स्ट्रेसला एक्सपोज होतो, जसं की नातेसंबंधांमधले तणाव किंवा आर्थिक ताणतणाव, ह्या गोष्टींमुळे आपल्या हॉर्मोनल लेवल्समध्ये इम्बॅलन्स होतो आणि त्याची प्रतिकारक शक्ती कमी होऊन माणूस आजारी पडतो. बरोबर. या सगळ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे होणाऱ्याच गोष्टी आहेत. मला सांग, रोगप्रतिकार शक्ती जर कमी असेल तर होमिओपॅथीची कशी मदत होते त्यासाठी? होमिओपॅथीमध्ये रोगप्रतिकार शक्ती म्हणजे व्हायटल फोर्स नावाची एक संकल्पना आहे की आपल्या शरीरामध्ये व्हायटल फोर्स म्हणजेच प्राणशक्ती कार्यरत असते, जेणेकरून मनुष्याचं आपलं दैनंदिन काम निरोगीपणे तो करू शकतो. पण जेव्हा केव्हा काही घटनांमुळे, जसं साथीचे आजार म्हणा किंवा हवेतील बदल किंवा इतर काही गोष्टींमुळे जेव्हा हे संतुलन बिघडतं तेव्हा माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते आणि तो आजाराला सकम होतो, आजारी पडतो आणि लक्षणं दिसून येतात. तर होमिओपॅथी हा व्हायटल फोर्सचा बॅलन्स साधायचा प्रयत्न करते. व्हायटल फोर्स म्हणजे मॉडर्न लँग्वेजमध्ये जो मगाशी मी म्हटलं सायकोथॅलॅमो पिट्युटरी ॲक्सिस, त्याचं संतुलन राखायचं काम होमिओपॅथीची औषधं करतात. आणि ही ट्रीटमेंट आपण पूर्ण त्याचं पर्सनॅलिटी, थिंकिंग पॅटर्न आणि त्याची विचार करायची पद्धती हे सगळं लक्षात घेऊन औषधं देत असतो, जेणेकरून ट्रीटमेंट घेतल्यानंतर जरी काही स्ट्रेसर्स आले, स्ट्रेसर्स म्हणजे ताण देणारे घटक जरी एक्सपोज झाला रुग्ण, तरी आजारी पडायचं प्रमाण त्याचं कमी असतं. मुळावरच हे काम करते. बरोबर. दीर्घकाळ चालणारे जे आजार आहेत, जसे की ब्लड प्रेशर किंवा डायबेटीज किंवा कॅन्सर सारख्या आजारांवर होमिओपॅथी कसं काम करू शकतो? दीर्घकालीन चालणारे जे आजार आहेत तर त्या आजार
होमिओपॅथी तज्ज्ञ जे आहेत तो आजार सुरू केव्हापासून झाला याचा आम्ही खूप म्हणजे आमच्यासाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट असते की आजार तुम्हाला जेव्हा ब्लड प्रेशर सुरू झालं किंवा जेव्हा तुम्हाला शुगर सुरू झाली ती 5-10 वर्षांपूर्वीपासून एक्झॅक्टली तुमच्या आयुष्यामध्ये काय घटना अशी घडली होती जसं तणाव आला किंवा फिजिकल सुद्धा की तुमचा काही ॲक्सिडेंट झाला आहे किंवा कुठलं इन्फेक्शन झालं तर त्याच्यानंतर काही ठराविक आजार सुरू झाले किंवा आर्थरायटिस, इरिटेबल बॉल सिंड्रोम या दीर्घकालीन आजारांचं जे मूळ कारण असतं ते शोधून आम्ही त्याच्यावर उपचार देत असतो. तर आजाराचं मूळ शोधून आम्ही उपचार करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की ब्रॉन्कायटिसच्या पेशंटमध्ये सिगरेट स्मोकिंग ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह म्हणजे तो जरी करत नसला तरी शेजारचा करतो किंवा आजकाल पोल्युशन इतकं आहे. इरिटेबल बॉल सिंड्रोममध्ये स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे किंवा मूळव्याधीमध्ये तिखट खात राहणं, नॉनव्हेज खात राहणं ह्या गोष्टी आहेत. तर हे मूळ शोधून घेऊन त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात काय घडामोडी झाल्या याचा अभ्यास करून आपण औषधं देतो. यासाठी आपल्याला फॅमिली हिस्ट्री सुद्धा खूप महत्त्वाची असते. जसं की रक्तामध्ये आपल्या ज्या गुणसूत्रांमार्फत आले आहेत का हे बघणं गरजेचं असतं. आणि त्याला डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन यांनी मायझमॅटिक एक्सप्रेशन असं नाव दिलं होतं. म्हणजे 3 प्रकारचे मायझम्स आहेत, सोरा, सिफिलिस, सायकोसिस. तर त्या प्रत्येक आजाराला आपण या 3 हेडिंगच्या अंडर कॅटेगराईज करू शकतो आणि त्यानुसार त्यांना द्यावी लागणारी औषधही वेगवेगळी आहेत. आजकाल आपण बघतो की महिलांना जास्त PCOD किंवा हार्मोनल इम्बॅलन्स किंवा मेन्स्ट्रुअल सायकलशी रिलेटेड खूप आजार असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यावर होमिओपॅथी कशी अगदीच परिणामकारक आहे. आजकाल तर तू बघशील स्टॅटिस्टिकली तर 10 मधल्या जवळजवळ 4 ते 5 मुलींना PCOD असतो आणि त्याची सुरुवात लहान वयापासून होते. आजकाल पूर्वीच्या काळी हे आजार नव्हते. त्याचं कारण मे बी आता स्ट्रेस खूप वाढला आहे स्त्रियांमध्ये. स्ट्रेस मे बी आणि लाईफस्टाईल बसून सगळ्या पद्धती असतात. म्हणजे कॉलेज म्हण, शाळा म्हण किंवा आताचे ऑफिस वर्क सुद्धा वर्क फ्रॉम होम झालंय. त्याच्यामुळे उठणं किंवा फिरून येणं ते पूर्ण बंद झालं. तर माझा असा एक सल्ला राहील की वयात येणाऱ्या लहान मुलींना अगदी सकस आहार, नियमित व्यायाम आणि पथ्यामुळे आजाराचं प्रमाण आपण कमी करू शकतो. आजार होण्याचं मुख्य कारण असं आहे महिलांमध्ये की घर, शाळा, मुलं या व्यतिरिक्त अर्थार्जन आणि करिअर हा एक नवा कंगोरा आजकाल स्त्रीच्या आयुष्यात आहे. आणि सगळ्यांनाच दिवसाचे फक्त 24 तास उपलब्ध असतात. तर त्या 24 तासात सगळ्याच गोष्टी अगदी उत्तम रीतीने मॅनेज करायची धडपड असते आपल्या सगळ्यांचीच. तर त्यामध्ये 8 तास झोप मिळत नाही, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं किंवा काहीही खाल्लं जातं. तर ह्यामुळे जास्त खाल्लं जातं. तर ह्यामुळे जो आपला हॉर्मोनल बॅलन्स आहे तो बिघडतो आणि डिस्फंक्शनल युट्राईन ब्लिडिंग की ज्याचं कारण आपण काही विविध चाचण्या करून सुद्धा आपल्याला आढळून येत नाही. किंवा बऱ्याच बायकांना हल्ली फायब्रॉइड्स होतात की ज्यांचा अगदी मनात साचून ठेवायची ज्यांची वृत्ती असते त्यांना फायब्रॉइड जास्त आढळून येतो. त्याचा असे आजाराचे एक्सप्रेशन्स अभ्यासून मग खूप चांगला उपाय होमिओपॅथीमध्ये आपण ऑफर करू शकतो. लहान मुलांमधील सर्दी पडसे किंवा वारंवार ताप येणं आणि अजून काही आजार असतील तर त्याच्यावर कशी लहान मुलांसाठी खास असं होमिओपॅथीची ट्रीटमेंट असते का? लहान मुलांची हिस्ट्री घेताना त्यांच्या आईवडिलांचे इनपुट्स खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे अगदी गर्भावस्थेपासून ते आईच्या मनाला काही वेगळे विचार करून आणि मूल साधारण एक 5 ते 10 वर्षाचं असेपर्यंत त्याचं मेंटल मेकअप कसं आहे हे सगळं अभ्यासून औषधं दिली जातात. अगदी सर्दी खोकल्यासाठी ते 3-4 दिवसाचा तो आजार असतो तर तेव्हाची लक्षणं घेऊन अभ्यासून औषधं दिली जातात. पण लहान मुलांमध्ये पण हल्ली अटेन्शन डेफिसिट सिंड्रोम, हायपर ऍक्टिव्हिटी, ऑटिझम किंवा चिडचिड होणं किंवा स्क्रीन ॲडिक्शन हे आजार दिसून येतात प्रामुख्याने. तर ते त्या आजारांची डील करताना आपल्याला डिटेल हिस्ट्री घ्यावी लागते. तर तेव्हा इव्हेंच्युअली म्हणजे जेव्हा आपली ट्रीटमेंट चालू असते आणि त्याबरोबरच काउन्सिलिंग जेव्हा आपण करतो तेव्हा हे ADHD, ऑटिझम आणि स्क्रीन ॲडिक्शन खूप बऱ्याच चांगल्या प्रमाणात कमी झालेले दिसतात. असं म्हणतात की होमिओपॅथीच्या औषधांचा इफेक्ट यायला बरेच दिवस जावे लागतात आणि मग तोपर्यंत आपला पेशंट संपतो आणि त्यात बराच वेळ निघून जातो. तर याबद्दल तुला काही सांगावं असं वाटतं? ऍक्च्युली आता कसं झालंय की पहिला प्रेफरन्स लोकांचा होमिओपॅथिक उपचार पद्धती हा आजकाल व्हायला लागला. पण
मधल्या काळात तो नव्हता. तर एखाद्या माणसाला समजा आर्थरायटिस आहे किंवा एखाद्या माणसाला सोरायसिस आहे, तर कोणाकोणाचं ऐकून एक 4-5 वर्ष वेगवेगळ्या औषध पद्धती घेऊन मग लोक होमिओपॅथी तज्ञाकडे येतात. बरोबर. तर ऑलरेडी तो तेवढा आजार तुमच्या शरीरात मुरलेला असतो. आणि आपल्या खारी बिस्किटाचा कशा पापुद्र्या असतात तशा आपल्या शरीरात वेगवेगळ्या लेवलला त्या डिसीजचे एक्सप्रेशन्स तयार झालेले असतात. मग तो आजार बरा होताना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्थरायटिस बरा होताना आपली होमिओपॅथी उपचार पद्धती चालू असताना जेव्हा आर्थरायटिस बरा होतो तेव्हा आर्थरायटिसची लक्षणं कमी होतात आणि कधी तुम्हाला स्किनवर एखादं एक्सप्रेशन जसं कुरूप म्हणा किंवा एखादं एक्झिमा असं एक्सप्रेशन येऊ शकतं. मग पेशंटला वाटतं की अरे हे काय होतं, हे गेलं आणि दुसरं आलं. पण तसं नसतं ते. आपण स्लोली त्या आजाराचे लेयर्स अनफोल्ड करत असतो. सो पुरेसा पेशन्स आणि डॉक्टरशी कम्युनिकेशन आणि डॉक्टर सांगतील तेवढा वेळ औषधोपचार घेणं हे त्यातलं गमक आहे. डॉक्टरांचं ऐकणं. Yes. मला एक प्रश्न पडला की आता कोरोनाचा काळ जसा संपतोय आणि आता जसं आपलं लाईफ कसं आता रुटीन मध्ये येते, Yes. तर आता यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल आणि लाईफस्टाईल आपली कशी त्याप्रमाणे करावी लागेल, Correct. तर याबद्दल काही सांगा. कोरोनाच्या साथीला अगदी 2-2.5 वर्ष तोंड दिल्यानंतर आपण एवढं तर शिकलोय की आपलं आयुष्य हेच अनमोल आहे आणि ते छान ठेवण्यासाठी आपल्याला अगदी 3 छोट्याशा सोप्या गोष्टी करायच्या आहेत की दररोज 8 ते 10 तास झोप, दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी आणि दिवसभर 4 वेळचं घरचं शिजवलेलं पौष्टिक अन्न. एवढ्या 3 गोष्टी केल्या तरी बरेचसे आजार आटोक्यात येतील आणि आम्हा डॉक्टरांचं काम कमी होईल. अगदी अगदी. तर हे फॉलो करणं खूप गरजेचं आहे. कोरोना पूर्णपणे जायला अजून थोडा वेळ लागेल, त्यामुळे ही त्रिसूत्री पाळून आपण आरोग्यदायी आयुष्य व्यतीत करूया. नक्कीच नक्कीच. काय छान माहिती आम्हाला सगळ्यांना मिळाली. या होमिओपॅथीबद्दल जास्त माहिती कळली आणि नक्की काय असते होमिओपॅथी, ती कसं काम करते, या सगळ्या गोष्टींची माहिती आज आम्हाला मिळाली. होमिओपॅथीचा शोध साधारणपणे 200 वर्षाच्या आधी लागला होता आणि आता लोकांना याचं खरं महत्त्व आता हळूहळू लोकांना कळायला लागलंय. डॉक्टर गीता या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि एवढी छान माहिती शेअर केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. इट इज माय प्लेजर. येस. डॉक्टर गीता यांचे मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांचं क्लिनिक कोथरूडमध्ये आहे आणि तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉलही करू शकता. आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडून बरेच वर्ष औषधं घेते आणि खूप छान ट्रीटमेंट त्या देतात. तुम्हाला आजचा विषय कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच मी नवीन नवीन विषय घेऊन येत जाईन. तोपर्यंत स्टे ट्यून. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.